तेवढ्यात या जावयाचे दादा मित्रमंडळीने ऐकलं आणि त्या मित्रमंडळीने सांगितलं, म्हटले भाऊ पाटील बस 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 म्हटले, सुंदर संधी साधली म्हटलंय, बेसन भाकर का असे ना म्हटले एकदाची खाऊनच घेऊ म्हटले, निकाल लागोस्तोवर भूकच नाही लागली पाहिजे म्हटली. तो म्हटला थांबा. त्यांनी लईच घाई करायला लागले. आता मित्र जरा घाईवरच राहतात अशा वेळेला, मित्रांचं काम असते. पण म्हटले थांबा रे थांबा, जरा गडबड आहे. काय? अरे त्यांनी घेतला सगळ्यात देखत चान्स मारून, पण त्याच्यात गडबड आहे. कारण काय? तो म्हटला तुम्ही. आता तुम्ही म्हणजे हा कसा आहे? 2 in 1 आहे. तुम्हाला व्याकरण दृष्टिकोनातून तुमच्या सर्व तुम्ही जाणकार ऐकणारे लक्षात येईल. हा तुम्ही म्हणजे कसा? 2 in 1 आहे. आदर अर्थात जर बोललं तर एक वचन आणि सामान्य अर्थात जर बोललं तर बहुवचन. आदर अर्थाने म्हटलं तुम्ही असं म्हटलं तर एकटेच आले आणि सामान्य अर्थाने जर बोललं तर त्या तुम्ही मध्ये सर्वचे सर्व आले. मग त्या जावयाचा फॉट लक्षात आला. ते जावई म्हटले मित्रमंडळीला, अरे म्हटले थांबा जरा, याने घेतला मोठ्यापणा करून सर्वांना देखत, पण त्याच्यात गडबड आहे. म्हटले काय गडबड आहे? अरे म्हटलं याच्यात याला काय लागत आहे मोठ्यापणा करायला? अरे माझ्या घरून बाजरी येते तेव्हा याची चूल पेटती म्हटला. याचं काय खरंय? म्हटले थांबा थांबा, मला त्यांना विचारू द्या. मग तो एवढ्या लोकांमध्ये उभा राहिला आणि त्याने विचारलं, मामा मामा. म्हटलं काय जावं बापू काय म्हणता? अहो म्हणजे तुम्ही म्हणजे मी एकटा का मी सर्वची सर्व? असं म्हटल्यावर त्याचा इज्जतीचा पंचनामा झाला. त्याला इतका राग आला, तो उठला. म्हटला मुसळ केरात घातलं, एवढ्या लोकांसमोर माझी इज्जत घातली म्हणजे मी काय एवढं कमी आहे का? पण तो जावईपेक्षा सासरा डबल हुशार आणि सासरे हुशारच राहतात. सासरा हुशार, एवढा हुशार. त्या सासऱ्याने पाला लावला नाही, टाइमपास केला नाही, काहीच बोलला नाही. पण एक जे बोलला पण ते मार्मिक बोलला. काय बोलला? त्या सासऱ्याने फक्त तुम्हीला च लावला. लागला का सगळ्या इकडं? त्या लावून आलं का ध्यानात तुमच्या? आता काहींच्या आलं, काहींच्या येईल उद्या सकाळी. आलं का ध्यानात सर्वांच्या? आलं आलं. जाणकार श्रोते आलं ध्यानात. मग आता ऐका काय झालं. तुम्ही तुम्ही म्हणाल महाराज एवढं काय विशेष आहे? अहो एवढं काय विशेष म्हणजे 49 जणांना गचंडी बसलेणार आहोत. म्हणजे अगोदरच्या तुम्ही सर्वचे सर्व आले आणि आता नीट वाक्याकडे शब्दाकडे लक्ष द्या. तुम्हीच म्हटल्यानंतर फक्त एकटे जावईच आले. तसं जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनाच्या कर्तृत्व शक्तीबद्दल इतका भावपूर्ण शब्द वापरतात. तुकोबाराय बोलतात केले होते ह्याची जन्मी आणि ह्याची देई घडे. म्हणजे हा परमार्थ आणि संतांच्या संगतीचा आनंददायी परिणाम तो उपभोगता येतो तो फक्त ह्याच जन्मामध्ये. म्हणून मानवी जीवन श्रेष्ठ जीवन. विठ्ठल विठ्ठल म्हणजे संतांच्या संगतीचा परिणाम आणि तो आनंद ह्या जन्मामध्ये श्रेष्ठ आहे ना महाराज. मग आता ऐका ह्या जन्मातला आनंद जर इतका श्रेष्ठ आहे तर संतांच्या संगतीचा झालेला परिणाम तो किती श्रेष्ठ. तर तो इतका श्रेष्ठ तर त्या अनुभवाचा परिणाम तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. काही भय नाही त्रैलोकी. फार गोड विचार तुकोबाराय याच्यामध्ये मांडतात. तुकोबाराय अंतरंग वृत्तीतून विचार म्हणतात की संतांच्या संगतीला संतांच्या संगतीचा मानवी जीवनाला घडलेली संगत आणि त्याचा परिणाम काय परिणाम आहे
आम्हा हरीच्या दासा काजी भय नाही त्रैलोकी. आम्ही हरीचे दास आहोत, आम्ही परमात्म्याचे दास आहोत. आमच्या जीवनातलं भय का नष्ट झालं? त्याच्यामध्ये पहिला आनंद आमच्या जीवनाचा. ऐका, कोणता आनंद? पहिलं तर आम्हाला संगत घडली ती संतांचीच. आलं का लक्षात? आणि खरंय ना. आणि जाता जाता एक वाक्य मी आपल्याला सांगतो. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या जीवनाशी जडणं परमार्थ हा श्रद्धेचा आहे. वाक्य नीट ऐका, महत्वाचं आहे. परमार्थ हा श्रद्धेचा आहे, परमार्थ हा क्रियेचा नव्हे. कदाचित परमार्थ करण्याच्या पाठीमागची क्रिया चुकली तरी चालेल, पण त्या क्रियेच्या पाठीमागचा भाव बदलता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. पहिलं तर आम्हाला संगत घडली ती संतांची घडली. आणि एकदा संगत संतांची घडली, संगत संतन की करले. मग संतांच्या संगतीचा परिणाम म्हणजे आम्हाला त्या परिणामातून परमात्म्याचं दास्यत्व करण्याचा लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आता इथे दोन प्रकारचं चिंतन आहे, सूक्ष्म चिंतन आहे, फार मजेदार आहे. पहिला आनंद आणि पहिलं भाग्यवान आपण का आहोत? पहिला विचार असा, संतांची संगत मिळाली आणि संतांच्या संगतीच्या द्वारा परमात्म्याची भेट झाली, परमात्म्याची संगत झाली. आणि फक्त संगतच नव्हे तर परमात्म्याचं दास्यत्व करण्याचा भाव आणि दास्यत्व करण्याची संधी आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि त्या दास्यत्वामुळे आमच्या जीवनातली भीतीच नष्ट झाली. विठ्ठल विठ्ठल. एक थोडस वेदांताचं चिंतन फार गोड आहे. काय विचार आहे याच्यामध्ये? संतांच्या संगतीतूनच परमात्म्याची प्राप्ती होते, अन्यत्र होत नाही. जसं मंत्रालयात मंत्र्याची भेट घेण्याकरता अगोदरच्या पियेला भेटावं लागतं. आलं का लक्षात? तसं स्वतः संत परमात्म्याबद्दल लहानपण घेतात, पण परमात्मा मात्र संतांना लहान समजत नाही. आलं का लक्षात? पण संतांचा अधिकार परमात्म्यापेक्षा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, कारण संतांमुळे परमात्म्याची प्राप्ती आहे. कारण हरीची प्राप्ती ही संतांच्या पायाने आणि संतांच्या संगतीशिवाय नाहीच. कारण हरी प्राप्तीनेच परमात्मा प्राप्त होतो. बरोबर आहे का? तरी तुम्ही हात म्हणतात, हरी परमात्मा एकच ना. विचार असा आहे, संतांच्या प्राप्तीने परमात्मा प्राप्त होतो. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. मग हरिप्राप्तीसाठी संतांचे पाय धरावे लागतात. आता इथे साधन साध्याचा विचार आहे. एकाच मिनिटात सांगून पुढे जातो, लक्षपूर्वक ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. इथे परमात्मा साध्य आहे आणि संत हे साधन आहे. साधनाच्या द्वारा, साधन नसेल तर साध्य प्राप्त होऊ शकत नाही. मग साधनाच्या द्वारा साध्याची प्राप्ती. मग इथे प्रश्न असा निर्माण होतो, साध्य श्रेष्ठ की साधन श्रेष्ठ? विठ्ठल काय श्रेष्ठ असावं? व्यवहार काय सांगतो ऐका. व्यवहार असं सांगतो, साध्य श्रेष्ठ आहे आणि इथं साध्य परमात्मा आहे. काय साध्य परमात्मा आहे, साध्य परमात्मा आहे. मग जर साध्य श्रेष्ठ आहे, मग इथं काय होईल? आलं का लक्षात आपल्या? इथे लक्षात असा विचार आहे, म्हणजे संतांपेक्षा देव श्रेष्ठ आहे. मान्य आहे का आपल्याला? मान्य आहे का आपल्याला? ते आपल्याला मान्य नाही. वारकरी संप्रदाय संत प्रीती संप्रदाय, संतांना मान्यता देणारा संप्रदाय. म्हणजे देवानी मोठेपण दिलंय ते संतांना. शेकडो प्रमाण आहेत आपल्याकडे, वेळ कमी आहे, कितीतरी प्रमाण आहेत. म्हणजे संतांना मोठं केलंय देवाने. मग जर आपण व्यवहाराचा जर विचार केला, साध्य श्रेष्ठ म्हटलं तर परमात्मा श्रेष्ठ होतो. मग इथे साधन श्रेष्ठ का साध्य श्रेष्ठ? मग वारकरी संप्रदायाचा विचार लक्षात घेऊन इथं साध्य श्रेष्ठ नव्हे तर इथे साधनच श्रेष्ठ आहे, म्हणून संत श्रेष्ठ. एखाद्या भक्ताला ऐका, एखाद्या भक्ताला देवही प्रसन्न झाले आणि संतही प्रसन्न झाले, मग त्या भक्ताने पूजन कोणाचं करावं? बोल नका, इकडे लक्ष द्या. परत सांगतो, एखाद्या भक्ताला देवाचीही प्राप्ती झाली
आणि संतांची प्राप्ती झाली तर त्याने पूजन कोणाचं करावं, तर अभिप्रेत प्रमाणे देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. विठ्ठल विठ्ठल. ही गुणवत्ता आपल्या वेदांत तत्वज्ञानाचा आणि संतांच्या विचाराचा तो एक भाव आहे. म्हणून हरीच्या प्राप्तीने, संतांच्या प्राप्तीने खऱ्या दृष्टिकोनातून परमात्म्याची प्राप्ती झाली, अशा पद्धतीचा तो भाव आहे. मग आता ऐका, ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीचा निवाडा संत महात्म्याने आपल्याला करून दाखवला. इकडे प्रत्येक गोष्टीचा निवाडा म्हणजे नेमकं आज आपल्याला असं बघायचंय, नेमकं खरा दास्यत्व कोणता, मग नेमकं कोण कोणाचं दास्यत्व झालं आणि दास्यत्व निर्माण केल्यानंतर त्यांच्या जीवनातली भक्ती कशी घडली आहे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आणि निवाडा तो आपल्याला संतांनी करून दाखवला. प्रश्न असा आहे, निवाडा कधी करावा लागतो? व्याख्या सांगतो. दोन गोष्टी सारख्या असाव्या लागतात आणि ते पारखण्याचं ज्ञान आपल्याला नसावं आणि ते कोणीतरी दुसरं कोणीतरी असावं आणि त्यावेळेला मात्र वेळ येते ती निवाड्याची. तुकोबरा सांगतात, हातो ठाव निवाड्याचा. आलं का लक्षात? व्याख्या जरा विसृत झाली. काय म्हणजे निवाडा करण्याची वेळ तेव्हाच येते, दोन वस्तू सारख्या असतात, आपल्याला ओळखण्याचं ज्ञान नाही, मग ते कोणाकडे तरी जावं लागतं, त्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून ते ओळखावं लागतं, मग त्यावेळेला निवडा निवडीची वेळ येते. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं, एक माणूस असा रस्त्याने चालला होता. जाता जाता, ऐका सर्व, जाता जाता त्याला पिवळ्या धातूचा तुकडा सापडला. दादा, पिवळ्या धातूचा. कशाचा? पिवळ्या धातू. पण कशाचा? सोन्याचा. वा, शाबास. एकाच्याही डोक्यात पितळ नाही आलं. बरं, सोन्याचा तर सोन्याचा. सोन्याचा तो तुकडा सापडला, त्याने हातात घेतला आणि हातात घेतल्यानंतर त्याने परत चालायला सुरुवात केली. पण तो एवढा भाग्यवान होता, त्या दिवशी त्याला परत एक धातूचा तुकडा सापडला, तसाच पिवळा. कशाचा? अजून सोन्यावरच का तुम्ही? बरं, सोन्याचा तर सोन्याचा किंवा धातूचा म्हणा किंवा पितळाचा म्हणा. धातू म्हणजे सारखं चालत, पितळाचा म्हणा. असं सोनं किंवा पितळ काहीतरी दोन तुकडे त्याला सापडले. मग आता प्रश्न असा आहे, आता वेळ कशाची आली? आता निवडा निवडीची वेळ आली. पण नेमकं यात सोनं कोणतं आणि पितळ कोणतं आहे? मग इथे वेळ ज्या वेळेला आली, मग तो काय करतो? मग ते दोन्ही ते धातूचे तुकडे, सोनं असेल पितळ असेल, ते घेतो, हातात घेतो, चंबाराकडे जातो आणि चंबाराला सांगतो. बरोबर आहे का? चुकलंय काय? मी हे पाहत होतो, तुम्ही झोपलेत का जागे? विठ्ठल विठ्ठल. खात्री झाली बरं का? सगळे जागे, दिनेश बघू, सगळे जागेत आपले. आनंद आहे. मग ऐका, तो सोनाराकडे जातो आणि सोनाराकडे गेल्यानंतर मग तो विचारतो, दादा याच्यात सोनं कोणतं आणि पितळ कोणतं? जसं हे ओळखण्याचं ज्ञान जसं त्याला आहे, तसं मात्र आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना संतांच्या संगतीचे असंख्य परिणाम आणि कोण कोणाचं दास्यत्वाचा काय परिणाम आहे, अशा असंख्य गोष्टीचा निवाडा करतात ते फक्त संत महात्मेच. विठ्ठल विठ्ठल. आणि ऐका, आता एक तुम्हाला असं विचार महत्वाचा असं सांगेल, महाराज वारकरी संप्रदाय हे सर्व श्रेष्ठ साधन संप्रदाय. प्रत्येक गोष्टीचा निवाडा संतांनी आपल्याला सांगितला. प्रत्येक गोष्टीचा निवाडा तुम्ही पहा. अहो, साधारण माणूस कसा ओळखावा हे आपल्या संतांनी सांगितलंय की नाही? काय सांगितलं मी तुम्हाला एक सांगतो बघा. माणसाने कसं जगावं हे आपल्या संतांनी सांगितलं. तुम्ही म्हणत ते तर रोजच कीर्तनातून ऐकतोय कसं जगावं, पण ऐका, जगावं हे सांगितलं हे तर कॉमन आहे हो, ते तर सर्वांना माहिती आहे. पण कसं जगू नये हे सुद्धा सांगितलंय. प्रत्येक गोष्टीचा विचार संत वाङ्मयामध्ये आपण जर दृष्टिक्षेप जर केला तर तो आपल्याला पाहायला सापडतो. एवढी उदात्त भावना या संत वाङ्मयामध्ये ती दडलेली आहे. म्हणून बघा, एवढं काय विचारा तुम्ही, प्रत्येक गोष्टींचा प्रश्न करा, त्या प्रश्नाचं उत्तर हजर आहे. तुम्हाला शेती माहिती ना सर्वांना? शेती, आता बऱ्याच जणांकडे शेती आहे, हा थोडासा भाग तुमचा शेतीचा असेल, जरी शहराला लगत असला तरी. पेरणीच्या दिवसामध्ये शेतकरी ज्या वेळेला पेरणीला लागतो, पेरणी करत असताना
त्याने पेरणीला किती महत्व द्यावं याचं सुद्धा उत्तर तुकोबारांनी सांगितलंय. मळे झाकून या करीती पेरणी. म्हणजे जर हा एवढा सूक्ष्म अनुभव जगद्गुरु तुकोबारांना जर असेल तर मानवी जीवनाच्या कल्याणाचे किती असंख्य मार्ग संतांच्या विचारातून पाहायला सापडतात. ही मात्र आपल्या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची विशेषता आहे. फार सूक्ष्म संप्रदाय आणि फार विशाल आपलं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा निवाडा आहे. मी असं आपल्याला सांगत होतो, माणूस कसा ओळखावा हे सुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितलं. कसा ओळखावा? माणूस ओळखावा तो त्याच्या बोलण्यावरून. आणि एखादं झाड कसं आहे, ते कोणतं आहे ते जर ओळखायचं असेल तर कशावरून ओळखावं? फुलावरून. माऊलींची ओवी आहे, प्रचलित आहे, सर्वांना पाठ आहे. माणस जाणीजे बोले आणि झाड जाणीजे फुले. माणूस बोलण्यावरून ओळखता येतो. काय झालं पूर्वी, एक इतिहास सांगतो, घडलेला प्रसंग आहे का. पूर्वीचे एक पूज्यपाद, फार मोठे दिग्गज महात्मे म्हणावं लागेल त्यांना, आत्ताच्या सारखेच, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये एकदा ते बिहारमध्ये प्रचार करत असताना त्यांच्या पाठीमागून लालूबाबा प्रचाराला बिहारमध्ये गेले. घडलेला प्रसंग आहे. आणि प्रचाराला गेल्याच्या नंतर त्या बिहारीजींबद्दल, अटल बिहारीजींबद्दल त्यांनी वेगळं काहीतरी एक अर्वाच्य स्टेटमेंट केलं मीडिया समोर. आणि त्यावेळेला ते असं बोलले होते, अरे हमारो बिहार में हर का काम आहे. अरे आमच्या बिहार मध्ये तुझं काय काम आहे? असं ज्या वेळेला विचारल्यानंतर महाराज, मोठ्यांच्या कृतीत मोठा अर्थ असतो, हे घडलेलं आहे आणि हे ठरलेलं आहे. शब्दातही तेवढी ताकद आहे. त्यावेळेला त्या अटलजींनी असं गोड उत्तर दिलं, इकडे लक्ष करू काय का, असं गोड उत्तर दिलं त्या अटलजींनी सांगितलं आणि प्रेमात उत्तर दिलं. मीडिया समोर त्यांनी असं बोललं, अरे लालू तू फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. याला म्हणतात बोलण्याची कला. विठाला विठाला म्हणजे माणूस कसा असावा हा त्याच्या बोलण्यावरून कळत असतो. आणि ऐका, माणसाची प्रचुरता, माणसाची विद्वत्ता ही त्याच्या बोलण्यातूनच कळत असते दादा. खरं आहे की नाही? माणूस कोणत्या दर्जाचा आहे, तो कोणत्या विचाराचा आहे, त्याचं काय सामर्थ्य आहे हे त्याच्या बोलण्याच्या शब्दरचनेवरून आणि त्याच्या विद्वत्तेवरून ते कळत असतं. कारण ही वाणीची एक सिद्धता आहे. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. वाचेची सिद्धता आणि आज्ञाधारकता ही वाणीच्या सामर्थ्यावरून सिद्ध होत असते. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर नामसाधनेला जे महत्व देतं, त्या नामसाधनेचा हाच परिणाम आहे. नामसाधना ज्यांच्या जीवनामध्ये अखंड असेल त्यांच्या वाणीतली धार काही वेगळीच असते. ही परमात्म्याच्या नामाची ताकद आहे. म्हणून ऐका, बोलण्याचं सामर्थ्य आणि याचा पुढचा एक विचार माऊलींनी पुढच्याच काही ओवीमध्ये सांगितलाय. माणसाने बोलावं, पण त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे. आता मी एक 2 लँग्वेज मध्ये सांगतो. आताची सुधारित मराठी लँग्वेज, माणसाचं बोलणं कसं असावं, सुधारित लँग्वेज, शॉर्ट बट स्वीट, सुधारित लँग्वेज मराठी. आताची सुधारित मराठी आहे. माणसं इंग्लिश बोलत असताना मराठी बोलतात का इंग्लिश बोलतात तेच कळत नाही, एवढी मिक्सिंग झाली. म्हणून कदाचित इंग्लिशलाच मराठीचं स्वरूप झालंय. माणसाने कसं बोललं पाहिजे, माणसाने थोडं बोलावं पण चांगलं बोलावं. माऊलींची ओवी आहे का, ज्ञानोबा सांगतात, साच आणि मवा मितीले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. काय मजेदार विचार आहे माऊलींचे. माऊली सांगतात थोडं असावं, चांगलं असावं, पवित्र असावं आणि ते मजेदार असावं आणि त्या शब्द सुमनांनी प्रत्येकाच्या अंतःकरणाला पाझर फुटावं असे शब्द असले पाहिजे. आपले शब्द तसे नाही. आपले शब्द फार कठीण आहे. आप इतके बोलतात काय काय माणसं, असे बोलतात ना असं वाटतं तिथून उठून दुसरीकडे जावं, असे काहींचे शब्द असतात. माझा एक प्रश्न आहे बरं का, माणसं जास्तच का बरं बोलत असतील, धनुष जास्तच का बरं बोलत असतील सागर महाराज? त्याचं उत्तर मी सांगतो, तुम्ही नका सांग, तुम्ही तुमच्या कीर्तन सांगा. ऐका, जास्तच का बरं बोलत असतील? ऐका, माणसं जास्तच का बोलत असतील त्याचं उत्तर असं आहे, प्रत्येकाचं म्हणणं असं आहे माझं कुणीतरी ऐकावं.
माझं कोणीतरी ऐकलं पाहिजे. पण जाता जाता महत्वाचं वाक्य असं सांगतो, आपलं कोणीतरी ऐकावं असं वाटत असेल तर थोडं बोला, चांगलं बोलवा, नक्की ऐकतील. विठाला विठाला म्हणून स्वज्वलता वाणीमध्ये ती सामर्थ्य शक्ती येण्यासाठी त्याच्या पाठीमागे काहीतरी सामर्थ्य आणि काहीतरी ताकद लागत असते. म्हणून मी आपल्याला असं काय सांगतोय, कारण संतांच्या कृतीतला हा एक विलक्षण अर्थ आहे. म्हणून खऱ्या अर्थाने हा जो विचार आहे हा मात्र आपल्या मानवी जीवनाचा तो अत्यंत महत्वाचा विचार आहे. मी आपल्याला हे सांगत होतो की संत आपल्याला काय देतात, संत ते सर्व काय देतात, प्रत्येक गोष्टींची उत्तर संत वाङ्मयामध्ये आपल्याला प्रामुख्याने शोधल्यानंतर ते नक्की सापडतात. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, या तत्वज्ञानाची बरोबरी आतापर्यंत कोणत्याच संप्रदायाने केलेली. हे पटवून देतो आपल्याला. महाराज आपण कोणत्या संप्रदायाची निंदा करत नाही, पण उत्तर प्रदेशमध्ये एका मोठ्या माणसाचे शब्द आहेत. उत्तर प्रदेश म्हटले मध्ये एवढं विलक्षण वाङ्मय आहे, पण त्या वाङ्मयाचा विचार वारकरी संप्रदायाच्या कुठल्याच तत्वज्ञानाशी त्याचं कम्पेअर झालं नाही. का? कारण एवढी ताकद उत्तर प्रदेशमध्ये 2-2, 3-3 ग्रंथ मिळून तुकोबारांचं एक अभंग त्याला चिंतन करून फेकून देण्याची सामर्थ्य शक्ती तुकोबारांच्या अभंगात आहे. 2 ग्रंथ एक आणि तुकाराम महाराजांचा अभंग एक. आणि जाता जाता सांगतो ऐका, सर्व वाङ्मयाची बरोबरी उत्तर प्रदेशातल्या एकाच वाङ्मयाने केलं, ते म्हणजे रामचरित्र मानस. याच वाङ्मयाने एवढी बरोबरी संतांच्या वाङ्मयाची केली आपल्या वाङ्मयाची. आणि ऐका, आपलं वाङ्मय इतकं श्रेष्ठ आहे, आणि जाता जाता सांगतो तुम्हाला, इतकं श्रेष्ठ आहे आणि या दर्जाचं आहे. आणि तो दर्जा म्हणजे आपलं जीवन बदलून टाकण्याची ताकद ही संतांच्या वाङ्मयात आहे. विठ्ठला विठ्ठला एक प्रसंग मला आठवला ऐका. एक फार मोठा महात्मा आपल्याला सर्वांना माहिती आहे, तुम्ही जाणकार आहात. त्यांचं नाव आहे श्री श्री रविशंकरजी. आणि त्यांची एक संस्था आहे, त्यांचा एक संप्रदाय म्हणा किंवा काय म्हणा, त्या संस्थेचं त्या संप्रदायाचं नाव आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. आलं का लक्षात? आता आर्ट ऑफ लिव्हिंग शब्दाचा काय अर्थ आहे? जीवन जगण्याची कला. जीवन जगण्याची कला. आणि हे खरं आहे, एवढ्या शब्दावर त्या महात्म्याने जगात प्रतिष्ठा कमवली महाराज. आणि हे ज्याला कळालं ना, कारण जीवनाचं रहस्य इतकं महत्वपूर्ण आहे. मी माझ्या व्हॉट्सअपला एक स्टेटस टाकलाय, तुम्हाला माहिती आहे. माझ्या व्हॉट्सअपचा स्टेटस मी कधीच बदलत नाही, तो इतका सुंदर आहे. जीवन फार सुंदर आहे, ते माणसाला जगता आलं पाहिजे. हा मूळ मंत्र ज्यांना कळाला त्यांना देव कळाला. विठ्ठला विठ्ठला जीवन सुंदर आहे, पण या सुंदर जीवनाचं सामर्थ्य फार वेगळं आहे. ते वामनराव पै तुम्ही ऐकून येत ना, त्या वामनराव पैंचं एक वाक्य फार मजेदार आहे. ते वामनराव पै सांगतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आणि खरं आहे, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. कारण आपल्या जीवनाला कला देण्याची सामर्थ्य शक्ती आपलं नीतिमूल्यच करू शकतो. एक वाक्य महत्वाचं आहे का, आपल्या मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना आपल्या स्वतःचं रिमोट या दुसऱ्याच्या ताब्यात कधीच देऊ नका. म्हणजे मी कोण असावा आणि मी कसा असावा, जग तर सिद्ध करेलच, पण हे जग कधी सिद्ध करेल आणि सिद्ध केलेल्या कर्तृत्वाची निंदाही करेल. पण आपण कोण आहोत हे सिद्ध करण्याची सामर्थ्य शक्ती आपली स्वतःच असावी, हा मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. विठ्ठला विठ्ठला एवढी प्रतिष्ठा कमवली महाराज. आर्ट ऑफ लिव्हिंग फार मजेदार आहे आणि खरं संप्रदाय. महाराज एवढी लोकप्रियता, त्यांनी महाराज एका देशाचं नाव काढून रविशंकर डे असं एका देशाला नाव दिलं महाराज. एवढी लोकप्रियता. आता मला त्याच्यात एक कम्पेअर करायचं, तुम्हाला महत्वाचं लक्षात आणून असं द्यायचंय, जीवन जगण्याची कला म्हणजे नेमकं काय हो, आपलं वाङ्मय किती सक्षम आहे मला असं सांगायचंय. आपल्या तुकोबारांच्या नातातलं एकच प्रमाण आहे आणि त्या प्रमाणात 2-3 वाक्य पहा. आता ते 2-3 वाक्य मी तुम्हाला सांगतो, 2 वाक्य. आता हे वाक्य सांगितल्यानंतर मला तुम्ही सांगा, मग जीवन जगण्याची कला वेगळी काय असू शकते? आले का लक्षात? मी जे 2 वाक्य तुम्हाला सांगेल आणि मग याच्या व्यतिरिक्त जीवन जगण्याची वेगळी कला काय मला तुम्ही सांगा.
ऐका तुकोबारांचं वाक्य, संग न धरावा दुर्जनाचा, आशुभ न बोलवी वाचा, आणि करी संतांचा सायास. आता हे 3 वाक्य म्हणजे नेमकं याच्यापेक्षा जीवन जगण्याची वेगळी काय कला असू शकते? विठाला विठाला हे ज्याने जीवनामध्ये मिळवलं ना, आणि हे ज्याने जीवनामध्ये उतरवलं का त्याचं जीवन समाधानी आहे. आणि तोच मात्र जीवन जगण्याच्या कलेमध्ये सामर्थ्यशक्त होऊ शकतो. जेवढं चांगलं बोललं पाहिजे आणि चांगली संगत धरली पाहिजे आणि संगती दुर्जनाची नको, एवढं जीवनात समजलं ना, फार महत्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये ती साध्य आहे. विठाला विठाला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आपण सर्व माणसं, प्रत्येकाची धडपड अध्यात्म म्हणजे परमात्म्याची कृपा आपल्यावर व्हावी, अध्यात्माचा विचार आपल्या जीवनाशी संघटित व्हावा, ही प्रत्येकाची धारणा आहे. प्रत्येकाची धारणा आहे. तुम्ही इथे कशाला आला? तुम्ही म्हणाल बरं का, अर्ध कीर्तन होऊन गेलं, प्रश्न विचारते महाराज कशाला आले? तुम्ही आलेत सर्व कीर्तन ऐकायला, पण ऐका, मनामध्ये प्रत्येकाच्या धारणा एवढीच आहे, परमात्म्याची कृपा आपल्यावरती व्हावी, ईश्वराची कृपा व्हावी, मी समाधानी असावं, माझ्या जीवनातलं पाप नष्ट व्हावं आणि पुण्य माझ्या पदरात पडलं पाहिजे, ही प्रत्येकाची भावना माझ्यासह तुमची सर्वांचीच. पण ऐका, परमार्थ परमार्थ म्हणजे नेमकं काय? काय असेल परमार्थ? तर त्या परमार्थाची उपासना, त्याच्या अनेक अंग आहेत. मग कीर्तन करणं, भजन करणं, वारी करणं, व्रत वैकल्य करणं, उपासना करणं, दिंडीला जाणं, व्रत वैकल्य मंदिरात जाणं, हे तर आहेतच. ही तर परमार्थाची उपासनाच आहे, परमात्मा प्राप्तीची. पण खरा परमार्थ काय असेल? वाक्य सांगून जातो, अंडरलाईन करण्यासारखं वाक्य महत्वाचं. परमार्थ परमार्थ त्याला म्हणतात. पहिला हा विचार आपल्या जीवनाशी अत्यंत महत्वाचा आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं, याचं नाव परमार्थ आहे. आलं का लक्षात? ज्याला माणुसकी कळाली आणि ज्याचं माणुसकीचं नातं दृढ झालं ना, त्याला देव कळालाच. म्हणून माणूस म्हणून जीवन जगायला शिकलं पाहिजे. विठाला विठाला निष्काम कर्म करा बाबा, चांगलं कर्म करा. चांगलं कर्म केलं, एखाद्याला निर्भीडतेने चांगली मदत केली, झाला आपला परमार्थ. माणुसकीचं नातं अंतःकरणामध्ये दृढ केलं पाहिजे आणि ती दृढता आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत महत्वाची आहे. म्हणून संत महात्म्य अशा अनेक गोष्टीचा विचार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. म्हणजे खरी परमार्थाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये ही महत्वाची आहे. पण हे विचार कधी सुचतील हो? या सर्व सुचण्याचं माध्यम एकच, की ज्यांना संतांच्या संगतीचा लाभ प्राप्त झाला, हे त्यांनाच सुचणार आहे. मग एकदा संत संगतीचा लाभ प्राप्त झाला, मग त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच भीती नाही, अभंगाचं दुसरं चरण. देव मागे पुढे, देव
आमच्या जीवनामध्ये आम्ही परमात्म्याचे दास झालो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. अहो तुम्ही हरीचे दास आहात, तुमच्या जीवनामध्ये भीती नाही. खरं मानवी जीवनाचं रहस्याचा 15 मिनिटाचा आपण विचार तो केला की मानवी जीवनाचं रहस्य कसं असलं पाहिजे, कारण ते रहस्य संतांच्या संगतीचा तो विलक्षण परिणाम आहे. पण ऐका, पण भीतीचं कारण काय, का घाबरायचं? तर आमच्या जीवनामध्ये एवढी मोठी ताकद आहे, कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तृत्वान असणारा परब्रह्म परमात्मा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. हे भीतीचं कारण नाहीये. तो एवढा जगदानी परमात्मा, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, एवढा मोठा परमात्मा, आणि तो आमच्या मागे आहे आणि तो आमच्या पुढेही आहे. पण तो मागे पुढे राहून करतो काय? उगवी कोडे संकट, 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 उगवी कोडे उगवी कोडे संकट. उत्तरार्धातला विचार आहे. कोडी संकट उगवी म्हणजे नेमकं काय, याचा अन्वय उगवी संकट कोढे म्हणजे कोडे शब्दाचा अर्थ असा आहे, कधी कधी चांगल्या गोष्टीतून कोडे निर्माण होतात. सांगण्यासारखं भरपूर आहे, समय कमी आहे. कधी कधी चांगल्या गोष्टीतून कोडे निर्माण होतात, कधी कधी वाईट गोष्टीतून कोडे निर्माण होतात. पण ऐका, जो खरा भगवत भक्त आहे, वाहू हा संसार देवापायी, ज्याने आपलं समर्पण पूर्ण देवासाठी समर्पित केलंय, मग मात्र त्याच्या जीवनातल्या कोड्यांचा विचार करण्याची त्याला गरज नाही. मग ते कोडे त्याचं निवारण करत असतो तो मात्र परमात्मा. त्याचं निवारण करण्याची सामर्थ्य शक्ती ती परमात्म्याची आहे. म्हणून त्या कोड्याची जबाबदारी ती देवावरती आहे. म्हणून काय संकट येतात, काय जबाबदाऱ्या जीवनात आपल्यावरती येतात, ती प्राप्त करण्याची सामर्थ्य शक्ती ती मात्र परमात्म्यावरती आहे. म्हणून तो आपल्या मागे राहतो आणि पुढे राहून आपल्या संकटकालीन तो आपलं निवारण करतो. विठ्ठल विठ्ठल. आता एकच सूक्ष्म विचार आहे. या अभंगाचा विस्तार 15-1 मिनिट थोडस वाढवा घेतोय, थोडं लेट सुरुवात झाल्यामुळे. आपल्या तो परमात्मा मागे कोणाच्या उभा राहिला आणि पुढे कोणाच्या उभे राहिला. पण आजच्या अभंगातून मागचा विचार आणि पुढचा विचार हा मात्र विलक्षण आहे. तो एका दृष्टांताने मी शेवट सांगेल, पण त्याचा पुढचा विचार असा आहे, पण परमात्मा मागे पुढे उभा राहून आपल्या जीवनामध्ये त्यांनी हे आपलं सर्व काही केलं म्हणून भीती नाही. पण मात्र खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याला ही ताकद प्राप्त झाली आपल्यासाठी. म्हणजे हे मोठेपण आहे तरी कोणाचं? हे मोठेपण आपलंही नाही आणि आपल्यासाठी देव तयार झाला या सगळ्या गोष्टींसाठी. ते मोठेपण त्याचं सुद्धा नाही, तर हे मोठेपण संतांचं आहे. विचारा विचारा. बस ही स्थिती एकदा जीवनामध्ये प्राप्त झाली आहे ना, मग या स्थितीचा परिणाम काय? परमात्मा आपल्यासाठी आहे आणि आता मात्र आपण परमात्म्यासाठी. देव माझा 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 आणि मग मी देवाचा. हा कशाचा परिणाम? हा याचा परिणाम आपण सदैव सुखी राहणे. अभंगाचं 3रं चरण.
पुढे उगवी कोडे संकट. या सगळ्या गोष्टींचा परिणाम जगद्गुरु तुकोबाराय एक सगळ्या चरणांचा तो एकच अर्थ आहे की या सगळ्या गोष्टींची सामर्थ्य शक्ती ही मात्र परमात्म्याची आहे. या परमात्म्याच्या सामर्थ्य शक्तीचा हा सगळा परिणाम आहे. पण आपण मात्र त्याला स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. पण परमात्म्याचं आणि आपलं जे नातं आहे ते नातं जे तयार झालं ते संतांच्या द्वारा मात्र एक परंपरा लागली. संतांचा परिणाम आपल्याशी आणि आपल्यासाठी निर्माण शक्ती ती मात्र परमात्म्याची आणि त्याच्या परंपरेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये जी सामर्थ्य शक्ती पाहिजे त्या सामर्थ्य शक्तीचा परिणाम या त्रिपुटीच्या कर्तृत्वातून आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त झाला आहे. विठ्ठल बघाय का मग एवढी ताकद जर संतांची आहे मग तुकोबाराय सांगतात मग एवढं सामर्थ्य शक्ती जर सदैव परमात्म्याची जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपण काय केलं पाहिजे. आपण सदैव मात्र त्याचं गायन केलं पाहिजे. सदैव त्या परमात्म्याला गात राहावं असा विचार तुकोबाराय शेवटच्या चरणात.
उगवी कोडे संकट उगवी कोडे सोपं करून दिलंय आता 5 मिनिटासाठी. विठ्ठल विठ्ठल. उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. का? त्याचा एक परिणाम असा आहे, तो परमात्मा जसा केला तो तसा होतो, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरवणी. जशी सोय जशी इच्छा आहे ज्या कर्तृत्वातून तो परमात्मा तसा सिद्ध करता येतो. हा मात्र भक्तांचा तो परिणाम आहे. हे भक्ताचं सामर्थ्य परिणाम, सामर्थ्य शक्तीचं ते कारण आहे. आणि म्हणून अशा परमात्म्याला मग त्या भक्तांनी सदैव गात राहावं. म्हणून तुकोबारा सांगतात, तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. या सगळ्या गोष्टीचा एकच परिणाम असा आहे, या अभंगाच्या 4ही चरणाचं एक सामर्थ्य याच्यामध्ये दडलंय. ते सांगतो, सेवा संपवतो. म्हणजे परमात्मा अर्जुनाच्या राहिला पुढे उभा आणि पाठीमागे राहिला द्रौपदीच्या उभा. मग मात्र तो यांच्या मागे पुढे उभा राहून मग मात्र त्यांनी त्यांच्या सापेक्ष सर्व भक्तांचं भय निवारण केलं. ही सामर्थ्य शक्ती ती परमात्म्याची. विठ्ठल विठ्ठल. एकच प्रसंग असा आहे, एक दिवसचा प्रसंग असा आहे, कोणाच्या पुढे? अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. प्रसंग सर्वांना माहिती आहे. एकदा अर्जुन आणि परमात्मा काम्यक निघाले. कथा सर्वांना माहिती आहे, पण मला पूर्ण कथा सांगायची नाही. त्यातला अवशेष फार मजेदार आहे. त्यातला भाव जर लक्षपूर्वक श्रवण केलं तर आपल्या लक्षात येईल. अर्जुन आणि परमात्म्याचं नियोजन असं ठरलं, काम्यक जायचं. काम्यक वन किती सुंदर, अति सुंदर हो, किती सुंदर, अप्रतिम सुंदर, किती सुंदर, अति सुंदर. तर आता काय सांगू, एवढं सुंदर. आता सांगू का तुम्हाला, त्याचं कम्पेअर त्याशी होणार नाही, पण तुमच्या लक्षात येण्यासाठी महाबळेश्वर पेक्षा सुंदर. अजून काय सांगू, एवढं सुंदर अप्रतिम काम्यपण. अर्जुनाच्या रथावरती चालवण्यासाठी आरूढ झाला परमात्मा. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा बसले. अर्जुन असा पाठीमागे बसला. रथ निघाला. धडधड 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 रथ करत तो अश्वशाळेत आला. कसा? असा अश्वशाळेत आला. आणि अश्वशाळेत रथ पोहोचल्यानंतर अर्जुन परमात्मा खाली उतरले आणि पुढे गेले. अर्जुनाने ते काम्यकोण पाहिलं. म्हटलं बापरे, काय सुंदर काम्यकोण. फिरले. फिरता फिरता शेवटी परमात्म्याला तहान लागली. सर्वांना माहिती. परमात्म्याने सांगितलं, अर्जुना मला पाणी घेऊन ये रे. बरोबर ना? अर्जुना पाणी घेऊन ये. अर्जुनाने लगेच, बरोबर ऐकताय तुम्ही, कसे काय त्या क्षणामध्ये अर्जुनाला तहान लागली आणि परमात्म्याला पाणी आणण्यासाठी परमात्मा निघाला. झाडी घेतली आणि लांब काट्यवनामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला पाणी आणण्यासाठी गेले. आणि त्या क्षणामध्ये अर्जुन पुढे गेला, थोडा सरकला. आणि सरकल्याच्या नंतर अर्जुनाने ते काम्यकोण पाहिले. म्हटले बापरे, काय सुंदर काम्यकोण आहे. अर्जुनाच्या लगेच असं डोक्यात आलं, लय वेडापणा झाला. लय वेडापणा झाला. म्हटला आपण तिला आणायला पाहिजे होतं. म्हटला नुसता वेड्यापणाने, म्हटला टनावर येड्यापणा झाला. म्हटला इथे तिला आणायला पाहिजे होतं. याच्या बरोबर आपण कसं आलो. म्हटला काय सुंदर काम्यकोण आहे. अर्जुनाच्या ध्यानात आलं
लगेच अर्जुनाच्या असं ध्यानात मनामध्ये असं आलं की इथे सुभद्रा पाहिजे होती. अर्जुनाच्या ध्यानात आणि त्या बाबाच्या लगेच तिकडं मनात. कसं काय मला काय माहिती कसं काय, पण आलं हे खरं आलं लगेच मनामध्ये. आणि कसा करंट असेल काय सप्लाय असेल तो त्यांची त्यांनाच माहिती. महाराज कुठं सप्लाय दिला आणि कुठं काय करंट वायरी लावल्या काहीच नाही. हे सगळं नियोजन परमात्म्याचं. महाराज अर्जुन नुसता पश्चाताप करायचं. तिला आणायला पाहिजे होतं, तिला आणायला पाहिजे होतं, तिला आणायला पाहिजे. तेवढ्यात भगवान परमात्म्याच्या मनात असं आलं तीच पाहिजे का. लगेच पितांबर काढून टाकला, सुभद्रेचं सुंदर रूप धारण केलं आणि आला भगवान परमात्मा. सुभद्रा आली आणि अर्जुनाचं फक्त एवढाच पश्चाताप चालला होता. ती पाहिजे होती, ती पाहिजे होती. आली ती. तिनं लगेच खांद्याला असं टच केलं. खांद्याला सुभद्रेने टच केल्यानंतर गडकन मूड अर्जुन झाला आणि अर्जुनाने सुभद्रेकडे पाहिलं. सुभद्रे तू आणि हो आणि तू, अहो हो मीच आणि तू, अहो हो म्हटले मीच म्हटले. असं करता करता अर्जुन पागल. आणि सुभद्रे तू, हो हो मीच ना म्हटले. तुम्हाला ना कळतच नाही हे तेव्हापासून चालत आलं. आलं का ध्यानात? हे तुम्हाला कळतच नाही म्हटले तुमचं काय. अर्जुन म्हटलं काय झालं. आणि हे खरं बरं का, लहानपणी आपण लहान होतो बापाने म्हणा तुला कळत नाही, थोडं मोठं झालं परत पोरांनी म्हणा तुला कळत नाही, आणि सगळं झालं आणि तिकडनं मालक आहे, तिकडनं नोकर येतो मालक म्हणतो मालक हे तुम्हाला कळतच नाही. शेवटी नेमकं याला कळत कधी, शेवटी मरतो. मेल्यानंतर त्याचा दफन विधी करून येतात. अंगणामध्ये सगळा अथंग समाज बसतो आणि ती बाई डोक्याला हात लावून बसते. बाई मेले शेवटी पण यांना कधी कळालं नाही. म्हणजे नेमकं कळतं कधी हेच काही कळत नाही. शेवटी सुभद्रा अर्जुनाला म्हणते तुम्हाला कळत नाही म्हटले. अर्जुन म्हटलं काय झालं ते सांग. म्हटलं तुम्हाला कळत कसं नाही सांगा. मी बायको कोणाची आहे. अरे बायको कोणाची म्हणजे माझीच ना. म्हटलं मग एवढं कळतं मग मी बहीण कोणाची सांगा. म्हटले तू बहीण आहे परमात्म्याची. मग ऐका, जर माझ्या भावाला जर सर्व जगाचं मन कळतं मग कमीत कमी त्याच्या बहिणीला तिच्या नवऱ्याचं मन कळू नये का. अहो तुम्हाला झालंय तरी काय म्हटलंय. मग अर्जुन म्हटलं अरे हो गड्या ते मी विसरलो. पकडला हाताने गेला फिरायला घेऊन आणि तेवढ्यात सुभद्रेला पकडलं घेऊन गेला फिरले. आणि तेवढ्यात आता सुभद्रा होती का होती. अहो सुभद्रा नव्हतीच, तो परमात्मा होता. सर्व फिरले 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 बराच वेळ झाला. सुभद्रेने सांगितलं हो आता बस झालं, आता मी येते म्हटले. अर्जुन म्हटला हो गड्या खरंच तो बाबा यायचा टाइम झाला. आता मला सांगा कोण यायचं बाकी होतं तिथं. जो यायचं तो येऊनच गेला. अर्जुन म्हटलं जाय बरं पटकन जाय तू. सुभद्रा म्हटले मी जाते हो पण तशी जाणार नाही, काहीतरी आठवण म्हणून द्या. मग काय देऊ म्हणतात. त्यांनी अंगठी काढली आणि ती कोणाच्या बोटात गेली ते तुमची तुम्हीच पहा. लगेच ती सुभद्रेच्या बोटाची अंगठी घातली. लगेच ही सुभद्रा इकडे आली. महाराज ही सुभद्रा इकडे आली. सर्व कपडे काढून लगेच ड्रेस चेंज केला, पॅन्ट शर्ट घातले, आपलं पितांबर घातला. पितांबर घालून सुंदर नियोजन तयार केलं. परत तसा भगवान परमात्मा सर्व पितांबर वगैरे सुंदर नियोजन स्वरूप धारण केलं. झारीत पाणी घेतलं. आला भगवान परमात्मा. पण आता अर्जुनाचं एवढंच चाललं होतं. अगोदर असं म्हणत होता ती यायला पाहिजे होती, ती यायला पाहिजे होती. आता असं म्हणायला कशी काय आली होती, कशी काय आली होती, कशी काय आली होती. एवढ्यामध्ये भगवान परमात्मा धारीत पाणी घेऊन हजर झाले आणि परमात्म्याने सांगितलं अर्जुना पाणी घे. अर्जुनाने त्या क्षणात श्वास टाकला. म्हटलं वाचलो एकदाच. अर्जुन म्हटलं वाचलो म्हटले गाड्या. आताच सुभद्रा गेली ना हा बाबा आला तर सापडला असता तर म्हटला इज्जतीचा पंचनामा झाला असता म्हटले. अर्जुन घाबरला. भगवान परमात्म्याने सांगितलं पाणी घे. गडगड गडगड पाणी पिला. खूप तहान लागली होती अर्जुनाला. कशी आता मला लागली तशी एवढी तहान लागली. खूप पाणी पिला. सर्व काय झालं. अर्जुन परमात्म्याला म्हणतोय देवा आता निघायला पाहिजे. पण ऐका मनातून भगवान परमात्मा काय म्हणतायत ऐका. भगवान परमात्मा म्हणतात तुझं झालंय ना काम आता निघायलाच पाहिजे. आता निघूया आपण काय अडचण नाही. तेवढ्यात रथ जुंपला. भगवान परमात्मा रथ चालवण्याकरता बसले. अर्जुन पाठीमागे परत रथ आश्वशाळेकडे निघाला. पण गडबड अशी झाली आणि सगळी गडबड त्याच्यातच दडलेली. पण जसं अर्जुनाने परमात्म्याच्या पोटात सुभद्रा समजून जी अंगठी टाकली तेव्हापासून हा गडीच बिघडला रथ चालवण्याचा. त्याच्या हातामध्ये तो चाबूक होता घोडे हाकलण्याचा. त्याला चैनच पडेल. अर्जुनाला अंगठी दाखवली पाहिजे. मग निमित्त काय ते घोडे हाकलता चाबूक असा वरती करायचा. चक 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 असं करता करता एकदा झालं दोनदा झालं. अर्जुन म्हणतो याच चकचक माझ्या नाकाडोळ्या पुढं चाललंय म्हटला. अर्जुनाने सूक्ष्म पाहिलं. म्हटले गडे याच्यात तर अंगठी दिसती ती तर आपली दिसती म्हटला.
पण बोलावं तर भांड फुटत काय करायचं. अर्जुन म्हटला विचारावं आपण, अरे अंगठी कोणाची, कशी आणलीस, पण विचारावं तर म्हटलं भांड फुटत काय करावं. अर्जुनाचं नुसतं वर खाली वर खाली वर खाली एवढं आश्चर्य. अर्जुनाला असं झालं, कधी म्हटले पोचतो अश्वशाळेत पोचतो आणि कधी सुभद्रेकडे जातो अंगठी पुढे विचारण्यासाठी. रथ पोचला आणि ऐका महाराज, अर्जुन आज रथातून उतरला नाही, अर्जुनाने उडीच टाकली महाराज. असा पितांबर वरती झाला, टंकनी उडी मारली आणि उडी मारताच क्षणी असा धावत पळत जोर जोर जोरात अर्जुन निघाला. सुभद्रे पटकन ये, आता लवकर. आता हा एवढा अकरा विकरा आवाज द्यायला लागला की सुभद्रा पदर खोचत बाहेर आली. काय झालं एवढा आकाश कोसळायला, काय झालं म्हटले, काय झालं ते नंतर माझी अंगठी दे, अंगठी दे पटकन दे लवकर दे. अहो ती म्हणते कोणती अंगठी, कोणाला दिली, कधी दिली, म्हटले पटकन दे. अहो कोणती अंगठी, आणि तू नाही का ती, मी तुला तिकडे ती अंगठी दिली होती. सुभद्रा म्हटले थांबा जरा गडबड. म्हटले काय, तू नाही का तिकडे आली होती. तेवढ्यात सुभद्रा एवढी रागवली, म्हटली कोण आलं कुठं. अहो एवढे दिवसभर गाडीभर कामं पडले, एक मालिका नाही पाहता आली, चांगल्या चांगल्या मालिका निघून गेला, कोण आलं कुठं. एवढं सगळं झालं, कोणाला किती वेळ आहे म्हटले कोणाला. आणि असं म्हटल्याच्या नंतर तेवढंच मग आता अर्जुनाने शांत बसावं की नाही. अर्जुन म्हणतोय सुभद्रे मग तू नव्हती का ती, आता टर्निंग पॉइंट, तू नव्हती का ती. आणि मग सुभद्रा अर्जुनाला विचारायला लागली कोण होती ती सांगा. जर मी ती नव्हतेच तर कोण, मग ऑफिस मध्ये हेच काम करता का तुम्ही. अरे म्हणजे मग अंगठे द्यायचं काम कर. एवढा रागवला एवढा रागवला. अर्जुन म्हटला सुभद्रे मी जर रागवलं ना, या गावन दोन तुकडे करत असतो ते पटकन. तेवढ्यात हात वरती केला आणि मारणार, तेवढ्यात भगवान परमात्मा हजर झाले. हात पकडला अर्जुनाचा, काय रे का मारतोस माझ्या बहिणीला, का मारतोस. तेवढ्यामध्ये एवढा तापलेला गडी अर्जुन तेवढ्यात परत परमात्म्यावर भडकला. म्हटले देवा तू पाहुणा आहे ना, मग चहाचा कपन कांद्याचे पोहे तुला हॉलमध्ये येईल, किचन मध्ये चमच्या ढवळायचं काम करू नको, तू गडबडच करू नका म्हटला. परत रागवला. आणि तेवढ्यात अर्जुन परमात्म्याला सांगतोय हा आमचा फॅमिली मॅटर आहे, मिसेस अँड मिस्टर इज फॅमिली मॅटर, याच्यामध्ये पडायचं तू काम करूच नको. आणि हे खरं ना का, हा हंडोरे भाऊ हे खरं आहे. शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात कधीच पडायचं नसतं. ऐका दादा, नवरा बायकोचा अजून अनुभव नाही, पण नवरा बायकोचं भांडण म्हणजे लुटूपुटूची लढाई, त्यांचं लक्षच नाही. नवरा बायकोचं भांडण म्हणजे लुटूपुटूची लढाई. सांगू शकतो तुम्हाला, ऐका. अहो हे 8:30ला भांडण, 8:45ला गोड होतं, सोडवणारा येड्यात निघत, हे बोलायला लागले. म्हटलं कसं काय करायचं, म्हणून त्यांच्यात कधीच पडायचं. कालिदासाने वर्णन केले, कालिदासाचं ब्रीद वाक्य ऐका. कालिदास म्हणतो अभ्याम तृतीयोनी भवामी राजन, तिसऱ्या माणसाने मध्ये बोलायचंच नाही. मग परमात्म्याने सांगितलं देवा हा आमचा खऱ्या अर्थाने नवरा बायकोचा भांडणाचा विषय तू मध्ये बोललो. तेवढ्याच भगवान म्हटले ठीक आहे अर्जुना जरा शांत हो, मला माहिती तुमचं नवरा बायकोचं भांडण आहे, पण एक लक्षात ठेव या भांडणाचा पुरावा जर माझ्याकडे असला तर काय करशील. या भांडणाचा पुरावा जर माझ्याकडे असला तर काय करशील. मग तर अजूनच चौथळला. म्हटलं तुला काय मध्ये मध्ये बोलायची सवय लागली. म्हटलं तेव्हा सांग नेमका तुझ्याकडे काय पुरावा आहे, सांग काय पुरावा आहे. त्या क्षणात अर्जुनाने परमात्म्याला परवानगी दिली आणि त्या क्षणात अर्जुनाने परमात्म्याच्या बोटात सुभद्रा समजून टाकलेली अंगठी भगवान परमात्म्याने ती काढली आणि अर्जुनाच्या डोळ्यासमोर ठेवली. ऐका महाराज, डोळ्यासमोर अंगठी ज्या वेळेला परमात्म्याने ठेवली त्यावेळेला एवढा टाईट गडी अर्जुनाची आवाज गेली, फुस पंक्चर झाला. अर्जुन पिन ड्रॉप सायलेंट झाला. एवढा शांत झाला पण नुसता शांत नाही, अर्जुनाच्या टचकरी डोळ्यातून पाणी बाहेर आलं आणि डबडबल्या डोळ्याने अर्जुन परमात्म्याला प्रश्न करतो देवा परमात्म्या सांग तुझ्याकडे अंगठी आलीच कशी. सांग देवा, सांग कृष्ण परमात्मा तुझ्याकडे अंगठी आलीच कशी. त्यावेळेला भगवान परमात्म्याच्याही सुद्धा डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. भगवान परमात्मा देखील अर्जुनाला उत्तर देतात, अर्जुना वेडायच की काय, अरे अंगठीच काय विचारतो, तुझ्यासाठी सुभद्राच मी झालो होतो. हे तुझ्यावरचं माझं प्रेम आहे आणि मी तुझ्या पुढे होतो आणि खऱ्या अर्थानं तुझ्या पुढेही आणि तुझ्या मागेही. याचं उत्तर ज्ञानवाराय देतात, एखादयानवल प्रभूचे अद्भुत प्रेम पार्थाचे, ते सारथ्य पण पार्थाचे करीत असे ज्ञानेश्वर. जय ज्ञानेश्वर माऊली.
जीवनामध्ये असा असावा. मग देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, अर्जुनाच्या कोड्याचं निवारण हे मात्र परमात्म्यानं केलं. या गोष्टीचे असं असंख्य निवारण परमात्मा करतो. ही सामर्थ्य शक्ती हा कशाचा परिणाम आहे? म्हणून आपल्या जीवनाची सूत्रबद्धतेची वाटचाल परमात्म्याच्या कर्तृत्वापर्यंत जर पोहोचायचं असेल, याचं एकच माध्यम आहे, संतांची कास आपण पकडली पाहिजे. हा संतांच्या संगतीचा परिणाम एवढ्या अद्भुत स्थितीपर्यंत पोहोचवू शकतो. याला एकच माध्यम आहे, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. हा विचार आपल्याही जीवनामध्ये तो असाच असावा आणि उत्तर उत्तर आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करावी. झालेली सेवा भगवान श्री दत्तात्रयांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करूया. आणि ह्या दृष्टिकोनातली वाटचाल आपण ह्याच वृत्तीने अशीच करावी. या ठिकाणी सेवा करण्याचा सहयोग प्राप्त झाला. तुम्ही सर्व सत्ता कमिटी, तरुण मित्रमंडळी, आमचे दिनेश दादा, खंडोरे दादा, हे सर्व नियोजन करणारे महाराज, सर्व भाविक मंडळी, बाबांच्या मार्गदर्शनाने कर्तृत्वातून हा कार्यक्रम चालत असतो. मी आपल्याला महत्वाचे मध्ये काही वाक्य ते आपल्याला सांगितले, हे महत्वाचेच आहे. सहज जीवन जगायला शिकलं पाहिजे आणि त्याचा आनंद घ्या. हे जीवन फार वढात आणीचं कधीच नाहीये. जसं नदी वाहत असताना स्वतःच्या मस्तीत वाहते, ती असा विचार कधीच करत नाही माझ्यात मध्ये आंघोळ पाप्याने करावी पुण्यवानाने करावी. ती कोणालाही आली तरी स्वीकारण्याची सामर्थ्य शक्ती तिच्यामध्ये असते. तसं आपल्याही जीवनामध्ये सर्वांना स्वीकारण्याची सामर्थ्य शक्ती आपण ठेवा. हे जीवन मात्र सुंदर आहे. ह्या दृष्टीची वाटचाल जर आपण केली तर आपलं जीवन कधीही आनंददायी होते. पुनश्च एकदा सेवेला पूर्णग्राम. विठ्ठल जय जय प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह अवधूत चिंतन समितीच्या वतीने दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा नामयज्ञ सोहळा. या सोहळ्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन लावले असे आमचे